सर्व इष्ट फलप्राप्तीसाठी अधिक मास महात्म्य म्हणजेच पुरुषोत्तम मास महात्म्य व्रताची माहिती व पूजाविधी या व्हिडिओत आता तुम्हाला मी देणार आहे। तर चैत्र वैशाख इत्यादी महिन्यांची नावे ही चंद्राच्या गतीप्रमाणे ठेवलेली नावे आहेत। त्यांना चांद्रमास म्हणतात। सुमारे 33 चंद्रमासानंतर एक महिना अधिक धरतात। त्या वर्षात 13 महिन्यांचा काळ गेला तरी 12च महिने मोजतात। ज्या महिन्यापूर्वीचा महिना अधिक धरतात त्याच महिन्याचे नाव त्याला देतात। उदाहरणार्थ, जर अधिक महिना आषाढापूर्वी असेल तर त्याला अधिक आषाढ म्हणतात व मूळ आषाढाला नीच आषाढ म्हणतात। अधिक महिन्यात सूर्य संक्रमण धरीत नाहीत। चंद्रमासांच्या गणनेप्रमाणे सौर कालगणनेशी जी तफावत पडते ती भरून काढण्याकरता पुरातन काळापासून अधिक मास मोजण्याची प्रथा आहे। या मासाच्या निमित्ताने अनेक व्रते, उपवास व दाने पुराणात सांगितलेली आहेत। बृहन्नारदीय पुराणानुसार या मासाचे महात्म्य सांगणाऱ्या कथा या पुस्तिकेत थोडक्यात दिलेल्या आहेत व येथे व्रताची माहिती व पूजाविधी दिला आहे। अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे नाव देऊन कृष्णाने त्याचा गौरव केला व जो या मासात पुण्यकर्मे करील त्याला शतपटीने पुण्य मिळेल, त्याला सर्व सुखे मिळून तो गोलोकात प्रविष्ट होईल असे वचन दिले आहे। व्रतांची माहिती आता पुरुषोत्तम मासात पुढीलपैकी जे व्रत करता येईल त्याचा संकल्प मासारंभी करून महिनाभर ते व्रत आचरावे व चतुर्दशी अमावस्येला विप्रभोजन व दान देऊन उद्यापन करावे। त्याचे नियम आता सांगते। महिनाभर रोज एकदाच जेवावे, शेवटी उद्यापनात एक मेहून जेवायला बोलवावे व त्याला यथाशक्ती पक्वान्न भोजन दक्षिणेसह द्यावे। महिनाभर दिवसा न जेवता रात्रीच्या पहिल्या प्रहारात जेवावे। उद्यापन वरीलप्रमाणे करावे। महिनाभर रोज मूठभर तांदूळ किंवा गहू किंवा कोणतेही धान्य बाजूस काढून ठेवावे। महिन्याच्या शेवटी ते धान्य सुपात किंवा धातूच्या पात्रात ठेवून त्यात द्रव्य दक्षिणा व सुपारी नारळ ठेवून ते योग्य मनुष्यास दान द्यावे। महिनाभर रोज ह्या पुस्तिकेतील ओवी रूप कथा वाचावी। 5 पुस्तिका इतरांना ह्या मासामध्ये दान कराव्यात। महिनाभर देवापाशी तेलाचा किंवा तुपाचा दिवा सतत तेवत ठेवावा। शेवटी तो दिवा दान द्यावा व यथाशक्ती तूपदान करावे। तुपाचा दिवा लावणाऱ्याने तो दिवा व दूध शेवटी दान करावे। तांब्याचा दिवा उत्तम होय, तो निदान 5 ग्रॅम वजनाचा असावा। काहीही न मागता कोणीही काहीही देईल तेवढेच पण पवित्र असलेले अन्न खाऊन राहावे। शेवटी यथाशक्ती सुवर्णदान करावे। फक्त फल आहारच करावा। फळे दान द्यावीत। उठणे अंगाला लावून रोज स्नान करणे, दही वा दूध दान द्यावे। महिनाभर जमिनीवर झोपावे। शेवटी उशी, चादर, दुले यांसह शय्या दान करावी। महिनाभर पानावर जेवावे। शेवटी ब्राह्मणाला तूप साखरयुक्त भोजन द्यावे। मानव व्रत धारण करणे, घंटा, सोने, तीळ दान देऊन दाम्पत्य भोजन घालावे। केस व नखे न काढणे, आरसा दान देणे। महिनाभर अनवाणी राहणे, पादत्राणांचे दान किंवा तदर्थी द्रव्य दान करणे। महिनाभर मीठ न खाणे व शेवटी गोरस, उसाचा रस, फळांचे रस दान देणे। 1 दिवस उपवास, दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असे महिनाभर करणे। शेवटी वस्त्र, 8 पात्रे किंवा 8 कुंभ किंवा छत्री, पादत्राण किंवा 30 मोदक दान करावेत। रोज फक्त एकच धान्य शिजवून जेवणे म्हणजेच एकान्न भक्षण करणे। शेवटी ते धान्य 30 मुठी दान देणे किंवा एक दाम्पत्य भोजन करणे। 33 अनरसे काशाच्या डब्यात घालून तो डबा 7 दोऱ्यांनी वेष्टून ब्राह्मणाला किंवा जामाताला दान देणे। हविष्यान्नाचं फक्त सेवन करावे म्हणजेच गहू, तांदूळ, साखर, मूग, जव, तीळ, वाटाणे, देवभात, ब्राह्मी, आले, मुळा, काकडी, केळी, सैंधव, समुद्राचे मीठ, दही, तूप, दूध, लोण्यासह ताक, फणस, आंबा, हिरडा, पिंपळी, जिरे, सुंठ, चिंच, सुपारी, आवळे, गुळाशिवाय इतर उसाचे पदार्थ, तेलात न तळलेले पदार्थ हे हविष्यान्न पदार्थ मानतात। शेवटी दाम्पत्य भोजन द्यावे। या महिन्यात समिष अन्न, दूषित शिळे
वा आंबवलेले खराब झालेले अन्न खाऊ नये. मांस, मध, कांजी, चवळ्या, मोहऱ्या, मादक पदार्थ, द्विदल पदार्थ हे वर्ज्य करावेत. सोहेर सुतक असेल तरी शुद्धान्न भक्षणाचा किंवा अन्नव्रताचा भंग करू नये. फक्त देवपूजा वर्ज्य करावी. कांदा, लसूण, नागरमोथा, छत्री, गाजर, देठी, शेवगा निषिद्ध अन्न मानावे. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत नियम ठरवून क्रमाने पुढीलपैकी एक पदार्थ वर्ज्य करणे. कोहळा, वांगी, मुळे, बेलफळ, कलिंगड, आवळे, नारळ, दुध्या, लाल भोपळा, पडवळ, बोर, मोठी वांगी, मायाळू, शिंगाडे, कमळ. नंतर यथाशक्ती हे पदार्थ ब्राह्मणास दान द्यावे. यथाशक्ती सर्व व्रत करावयाची आहेत. चौरंगावर कलशावर पूर्ण पात्रात राधाकृष्णांच्या धातूंच्या मूर्तींची स्थापना करून रोज यथाविधी षोडशोपचारपणे पूजा करणे. या व्रताचे उद्यापन पंचकलश स्थापन करून शास्त्रोक्त षोडशोपचारे पूजा करून व यथाशक्ती 33 ब्राह्मण दाम्पत्यांना जेवण देऊन तसेच राधाकृष्ण प्रीत्यर्थ तुपाच्या 108 आहुतींसह हवन करून करावयाचे असते. या व्रतासाठी वैष्णव ब्राह्मण पुरोहित बोलावून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विधी करावेत. पुरुषोत्तम मासाचे महात्म्य वाचावे किंवा श्रवण करावे. श्रीमद भगवत पारायण करावे. श्रीधरकृत हरिविजय पोथी वाचावी किंवा ऐकावी. शेवटी तो ग्रंथ ब्राह्मणास दान द्यावा. यथाशक्ती विष्णू मंदिरात जाऊन रोज देवदर्शन घ्यावे. देशातील विष्णू स्थानांच्या व तीर्थच्या यात्रा कराव्यात. आल्यावर यथाशक्ती अन्नदान करावे. आता पुढील प्रमाणे पूजा करावी. पुरुषोत्तम मासात रोज राधाकृष्णांच्या प्रतिमेचे स्वतः षोडशोपचार पूजा करण्याचे व्रत करण्यासाठी थोडक्यात मार्गदर्शन येथे देत आहे. ही पूजा नाममंत्र म्हणून करायची आहे. सकाळ उठून शौचमुख मार्जन स्नानाधिक आन्हिके करून शुचिर्भूत होऊन प्रथम घरातील देवांची पूजा करावी. वडील माणसांना नमस्कार करावा व राधाकृष्णांच्या पूजेची आवश्यक सामग्री नीट सर्व जमवून ठेवली आहे की नाही ते पाहून मग पुढील प्रमाणे पूजेस प्रारंभ करावा. पूजेसाठी चौरंगावर तांब्याचा कलश पसाभर तांदूळावर ठेवावा. त्यावर तांब्याच्या ताम्हणात रेशमी वस्त्रावर राधाकृष्णांची धातूची मूर्ती ठेवावी. चौरंगावर शंख, घंटा व चौरंगाजवळ समई ठेवावी. देवाच्या उजव्या हातात समई व घंटा, डाव्या हातात शंख. चौरंगासमोर पाटावर लोकरीचे किंवा रेशमीचे वस्त्र अंथरून आपण सोवळे किंवा धुतलेले शुभ्र किंवा पित्र वस्त्र नेसून समोर ताम्हण, पळी भांडे, डाव्या हाताला पाण्याचा तांब्या, उजव्या हाताला मोठ्या तपकात कापूर, अबीर, उदबत्ती किंवा धूप, कुंकवाक्षता, लाल गंध वाटीत करून घ्यावा. पंचामृताचे पदार्थ दूध, दही, तूप, मध, साखर. नैवेद्याला दूध किंवा गूळ खोबरे, साखर किंवा फळ, शिवाय एक नारळ, विड्याची 2 पाने, वर 1 सुपारी, कापसाची वस्त्रे, जानवे, तांब्यात स्वच्छ पाणी, हळद, कुंकू, काजळ, बांगड्या, कंठसूत्र, सर्वांना योग्य अशी पात्रे, तसेच परडीत ताजी कोरडी सुवासिक व साधी फुले, तुळशीची पाने, निरांजन, तुपाच्या वाती, कापूर आरती इत्यादी सर्व वस्तू व पदार्थ जवळ ठेवावेत. सर्व सामानाची जुळवाजुळव झाल्यानंतर आता पूजेला सुरुवात करूया. संध्येमधील 24 नावे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरे नमः. श्रीकृष्णाय नमः. प्रथम संध्येतील 3 नावांची 2दा आचमने करावी. 4थ्या नावाने पाणी सोडावे. पुढील 20 नामे हात जोडून म्हणावीत. नंतर पुढील गायत्री मंत्र म्हणावा. ओम भूर्भुवः स्वः.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. प्राणायाम करावा. नंतर सर्व देवदेवता, माता पिता, नवग्रह, सर्व ब्राह्मण व राधाकृष्ण यांना म्हणून नमस्कार करावा. नंतर संकल्प करावा. या महिन्याच्या पहिल्या तिथीला पूर्ण महिनाभर प्रत्येकी पुरुषोत्तमा मास व्रतांगभूत राधाकृष्णांचे यथाशक्ती पूजन करणार आहे असा संकल्प उजव्या हातात पाणी घेऊन करावा व ते पाणी ताम्हणात सोडावे. रोज संकल्प नको. अक्षतांचा पुंज चौरंगावर ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. ते गणेश आहे अशी कल्पना करून श्री महागणपती स्मरामी असे म्हणून त्याला नमस्कार करावा. डावा काय भूमीला 3दा लावावा. मांडी घालून बसावे. आसन शुद्धी व भूतशुद्धीचे मंत्र यावेळी म्हणतात. या घरच्या घरी सोपी व नाममंत्रांची पूजा कशी करावी तेवढेच सांगणे इथे महत्वाचे आहे. प्रथम कलश पूजा करावी. पाण्याचा तांब्या डावीकडे ठेवलेला असेल त्याला अक्षता गंधफूल वाहावे व नमस्कार करावा. हे करत असताना वरुणाय नमः, कलश देवतायोभ्यो नमः, सकल पूजार्थे गंधाक्ष पुष्पम समर्पयामी. शंख पूजा करावी. शंखाला गंध तुलसीपत्र व्हावे. शंखाय नमः, सकल पूजार्थे गंध तुलसी दलम समर्पयामी. प्रत्येक उच्चारानंतर हात जोडून नमस्कार करायचा आणि नंतर घंटा पूजा करावी. घंटेला गंधाक्षता फूल व्हावे. घंटाय नमः, सकल पूजार्थे गंधक्ष पुष्पम समर्पयामी. घंटानादम कुर्वे, घंटा वाजवावी. दीपपूजा. हे दीप तुभ्यम नमः, सकल पूजार्थे गंधाक्ष पुष्पम समर्पयामी. गंधाक्षता फूल वाहून समईला नमस्कार करावा. आता मंडप पूजा. चौरंगाला गंध फूल लावावे व म्हणावे मंडप देवतायोभ्यो नमः, गंधक्षत पुष्पम समर्पयामी. तांब्यातील व शंखातील पाण्याने स्वतःवर व पूजा सामग्रीवर प्रोक्षण करावे. याने शुद्धी होते. नंतर राधाकृष्णाचे ध्यान करावे. पूजा करताना प्रथम खालच्या ताम्हणात मूर्ती ठेवून ओम राधा सहित श्री कृष्णाय नमः हा नाममंत्र प्रत्येक वेळी म्हणून मग उच्चार करावेत. ते असते असे ओम राधाय नमः. आवाहनार्थे अक्षतम पुष्पांजली समर्पयामी. गंधफूल अक्षता व्हाव्यात. आसनार्थे तुळशीपत्रम समर्पयामी. गंध तुळशीपत्र. पाद्यम समर्पयामी. पाणी द्यावे. अर्घ्यम समर्पयामी. आचमन समर्पयामी. स्नानार्थे शुद्धोदक समर्पयामी. पंचामृत स्नानम समर्पयामी. पयन स्नानम समर्पयामी. येथे दूध व पाणी याचे आचमन करावे. दग्धिक स्नानम समर्पयामी. घृतम स्नानम समर्पयामी. तूप पाणी. मधु स्नानम समर्पयामी. मध व पाणी. शर्करा स्नानम समर्पयामी. साखर पाणी. गंधोदक स्नानम समर्पयामी. गंध पाणी. गंधोक स्नानम नंतरम शुद्धोदक स्नानम समर्पयामी. पाणी. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आचमनीयम समर्पयामी. गंध अक्षतां पुष्पम समर्पयामी. गंधक्षता व फूल. उदबत्ती पेटून व निरंजन लावून म्हणावे धूपम समर्पयामी. उदबत्ती ओवाळावी. दीपम समर्पयामी. निरंजन ओवाळे. अनन्यन पूर्वधारण श्री राधा कृष्णम प्रियेताम असे म्हणून ताम्हणात उजव्या हाताने पाणी सोडावे. ताम्हणातील पाणी व दूध, दही आदी तीर्थ एका भांड्यात काढून ठेवावे. यानंतर ताम्हणात मूर्तीवर ओम श्री राधा सहितम कृष्णाय नमः हा नाममंत्र म्हणत पळी पाणी घालावे. संध्येतील 24 नावांच्या संख्येला प्रमाण मानून 24 वेळा नाममंत्र म्हटला तरी पुरे. ज्यांना वेळ असेल त्यांनी 108 वेळा म्हणावा. यावेळी महाभिषेक स्नानम समर्पयामी असे म्हणावे व मग अभिषेक करावा. महाअभिषेकानंतर स्नानानंतर शुद्धोदक स्नानम समर्पयामी. आचमनीय समर्पयामी. 2 पळ्या पाणी. नंतर मूर्ती पुसून चौरंगावर ताम्हणात ठेवावी. अभिषेक जल तीर्थात मिसळावे. सुप्रतिष्ठमस्तुम सुमूर्तस्तमस्तुम असे मूर्ती ताम्हणात ठेवताना म्हणावे. कार्पास्र वस्त्रोपवस्त्रम समर्पयामी. कापसाची वस्त्रे
यज्ञोपवीतं समर्पयामी जानवे. राधेसाठी आता हरिद्राम कुंकुमं कज्जलं कंठसूत्रं कंकणं नानाभूषणानि ताडपत्रं हे प्रत्येक उपचार समर्पयामी असे म्हणून अर्पण करावेत. यावेळी श्री राधाये नमः हा नाममंत्र म्हणावा. या पदार्थांसाठी एतत्थर्वे अक्षतां समर्पयामी असे म्हणून अक्षता वाहिल्या तरी चालेल. तसेच यानंतर राधेला नान परिमल सुवासिक द्रव्यांनी अत्तर विलेपानार्थ हरिद्राम कुंकुमम सर्व अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी असे म्हणून ते पदार्थ वाहावेत. आता युगल पूजा पुढे सुरू. ओम राधा सेतम श्री कृष्णाय नमः. विलेपनार्थे चंदमं समर्पयामी. चंदन अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी. अक्षता नानाविध पुष्पाणि समर्पयामी. तुळस फुले. धूपम समर्पयामी. उदबत्ती ओवाळावी, घंटा वाजवावी. दीपम समर्पयामी. निरांजन ओवाळावे, घंटा वाजवावी. नैवेद्यम समर्पयामी. नैवेद्याखाली पानाने चौरसाकृती काढून प्राणाय स्वाहा इत्यादी म्हणावे व मग उत्तर पोषणम हस्तप्रक्षालम मुखप्रक्षालम आचमनम समर्पयामी म्हणून पळी पळी पाणी घालावे. आता इथे पुढे फुलाने पाणी शिंपडावे. मुख वासार्थे फुली पूगी फल तांबूल समर्पयामी. पान सुपारी सर्व सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी. दक्षिणा व तुळशीपत्र भिजवून ठेवावी. नारी केळादी फलानी समर्पयामी. नारळ केळे इत्यादी. नंतर कापूर आरतीत कापूर पेटवून महानिरांजन दीपम कर्पूरक्तम दीपम समर्पयामी असे म्हणून आरती ओवाळावी. नमस्कारम समर्पयामी. साष्टांग नमस्कार करावा. प्रदक्षिणाय समर्पयामी. स्वतःभोवती फिरणे. प्रार्थना करोमी. प्रार्थना म्हणावी. करचरकृतं वाक्कायजं कर्मजं वा हा श्लोक म्हणावा. मंत्रपुष्पम समर्पयामी. हातात फूल घेऊन ओम राजाधिराजाय पासून सभासद इतिही पर्यंत मंत्रपुष्प येत असल्यास म्हणावे. अन्यथा ओम श्री राधा सेतम श्री कृष्णाय नमः असे म्हणून फूल वाहून नमस्कार कराव्या. नंतर आरत्या म्हणाव्यात. त्यानंतर घालीन लोटांगण ही प्रार्थना म्हणावी व हरे राम इत्यादी नामभजन करून सर्वांनी तीर्थप्रसाद ग्रहण करावा. सायंकाळी पंचोपचार पूजा करावी. रोज सकाळी निर्माल्य काढून वरील प्रमाणे पूजा करावी. निर्माल्य नदी समुद्रात विसर्जन करावे. पुरुषोत्तम मास महात्म्य. व्रत कथा. वंदन श्री गणपतीला. वंदन असो लक्ष्मीपतीला. वंदन असो सर्वेश्वराला. सरस्वतीसी वंदन. वंदन राधाकृष्णांना. वंदन व्यासादिक मुनींना. वंदन माता पितरांना. पुरुषोत्तमासी वंदन. ज्याची या नामे मलमास विख्यात होई जगतास. वंदन त्या गोविंदास कृपा करी पुरुषोत्तम. कथा ऐकावी सादर. मलमासाचा कैसा उद्धार. सूत सांगे श्रोते मुनिवर. महात्म्य या मासाचे. शुक मुनीचे करुणी स्मरण. सूत सांगतो आख्यान. नारदासी जे नारायण बदरिकावनी बोलला. पुरुषोत्तम मास व्रत. उपोषण दान अति प्रशस्त. नारायणी जे समस्त विधी सुतासी सांगितले. पांडवांसी यदुनायक व्रत महात्म्य सांगे कौतुक. द्वादश मासांसी प्रत्येक अधिष्ठाता देव असे. म्हणून पुण्यतयांच्या गाठी. मलमास परी होय हिंपुटी. विष्णुकृपेने त्यासी महती कैसी प्राप्त झाली. मलमास जो म्लान वदन गेला विष्णूचे शरण सर्व पापे चिकटली म्हणून उपाय विचारी मुक्तीचा ऐकुनी तयाची विनवणी. विष्णू त्याला गेला घेऊनी गोलोकी कृष्णासी भेटूनी. सांगतसे गाढाने व्यथा तयाचे ऐकुनी. मुरलीधर बोले मधुर वचनी. स्वीकार केला आजपासूनी स्वयमी या पतिताचा. पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध होईल त्रिभुवनी. मुक्त होईल माझिया गुणी. स्वामी मीच याजला याची पूजा मजसी मिळे. व्रतकर्त्याकडे पुण्य वळे. मज सारखे ऐश्वर्य सगळे प्राप्त होईल याजला. या मासा माझी व्रती. जो राहील धरुनी भक्ती. भवसागर तरुणी. मज प्रती निसंशय तो पावेल. याचा करिता तिरस्कार
नरक यातना भोगिती घोर, मम पूजन आणि सदाचार इष्टप्रदया मासी. धन्य करुणी मल मासा ते, पुरुषोत्तम म्हणून तयाते. नेऊन या वैकुंठाते, अढळपादी बैसविला. ऐसी कथा पांडवास सांगत असे तो ऋषिकेश. म्हणे तुम्ही याच मासात विसरला यापूर्वी, म्हणून तुम्हासी वनस्पती प्राप्त झाली महाविपत्ती. दुर्लक्षली याची महती, वैरोभावे विमनस्क. द्रौपदी पूर्वजन्मी जाना, मेधावी विप्राची होती कन्या. तिचा विवाह केल्याविना मेधावी जाय पंचत्वा. दुर्वास मुनी तेथे आले, मित्रकन्येचे दुःख पाहिले. पुरुषोत्तम मासाचे सांगितले, तिज लागी महात्म्य. परी तिजसी ते मानवेना. प्रश्न विचारे दुर्वासांना, वर चढ कैसा सर्व देवांना. मास एक ना कळे, हीन मलमास जेव्हा म्हणे. दुर्वास होती कुपित मने, मित्रकन्या परी करणे दया जानती. विवेके म्हणती तू अससी अजान, परी मम वचनाचा अपमान. तेने तुझसी दुःख दारुण, भविष्यकाळी होईल. दुर्वास जाता निघून या, विवाह आपुला भावया. कन्या आराधी शिवास दया, अत्यंत घोर तप करी. तप करिता तो प्रकटला, वर माग ऐसे म्हणाला. पती देही ऐसे बाला, 5 वेळा म्हणतसे. तथास्तु म्हणून पशुपती, मिळतील म्हणे 5 पती. पुढील जन्मी परी तू सती, दोष तुला नच लागे. तीच आता द्रुपद दुहिता, तुम्हा 5 पतिव्रता. सती दुःशासना हाता, दुःख पावे कृष्ण म्हणे. पुरुषोत्तम मास व्रत, पांडवांसी कराव्या सांगत. द्वारकेसी कृष्ण जात, निरोप घेऊन तयांचा. नारायण सांगे नारदा, दृढ ध्वन्ना पावला वैकुंठ पदा. पुरुषोत्तम मास व्रता आचरणीय भक्तीने, ती कथा असे विलक्षण. सुत सांगती ऐकती जन, चित्रधर्मराजा असे सज्जन. पुण्यवंत महात्मा, त्याची वृत्ती धर्मशील. भगवत भक्ती सोज्वळ, पुत्रही त्यायाचा सुशील. दृढ धन्वा नाव तया, चित्रधर्म्य निज सुताते. राज्य सोपवी विरक्त चित्ते, स्वीकारित संन्यास धर्माते. पुढती जाय निजधामा. दृढ धन्वा नृप एके दिनी, मृगेसाठी गेला वनी. मृग घायाळ धावे पाहुनी, काठी धावे पकडाया. थकून बैसला वृक्षातळी, तहान भागवी तडाग जळी. विश्रांती घे मध्यान्हकाळी, उष्मा फार होतेसे. तेथे जाहले नवल एक, तरु शाखे बैसला शुक. मनुष्यवाणीत बोलली कौतुक, देवी माया अगाध. शुक म्हणे फिरुनी, सर्व सुखेची भुवनी. प्राप्त झाली तुला जीवनी, भाग्यवंत तू अससी. मूळ तत्वाचा शोध परी, का न घेसी तू सत्वरी. भवाब्धीच्या पैल पारी, कैसा बरे जाशील. सचिंत जाहला भूपती, निजगृहा येऊनी. चित्ती विचार करी शुक उक्ती, रहस्य काय असेल. पुढती त्याकडे एके दिनी, अतिथी येती वाल्मिकी मुनी. प्रश्न शुकाचा त्यासी पुसुनी, रहस्य सांगा म्हणतसे. शुक वचनातील सत्य, मुनी तया कथिती अगत. पूर्वजन्मी द्रविड प्रांतात, सुदैव विप्र तू अससी. निपुत्रिक म्हणून चिंतित, आराधिलासी लक्ष्मीकांत. गरुड वाहन प्रसन्न होत, प्रकटला तुझ पुढे. तुझ्या भाग्यात नसे सूत, ऐसे सांगतसे अच्युत. गरुड तयासी विनवित, दया करा भक्तावरी. विष्णूच्या आज्ञेनुसार गरुड कृपाळू तुझवर. दिधला तेने इष्टवर, मम अंशे सूत होवो. गरुड म्हणे पुत्र होता, सुखा मागुनी तव चित्ता. दुःख होईल तो मरता, अल्पायुषी होऊनी. सुदैवासी जाहला सूत, आनंदोत्सव मोठा करीत. शुक नाम त्याचे ठेवीत, पुत्र वाढे आनंदे. पुढती देवल ऋषी येती, सुतलक्षणे पाहती. जळी बुडुनी मृत्यू निश्चिती, सांगती ते भविष्य. भल्या भल्यांसी संकट येती, ऐसे सांगून सांत्वन करीती. सुदैवाची या परिचित्ती, दुःख वाटे अपार. पुढती भविष्य सत्य होय, जमवुनी मित्र समुदाय. शुक तो खेळावया जाय, कूपाजवळी एकदा. जळात शुक शिरता जान, झाला अपघाती गत प्राण. सवंगडी धावत येऊन, दृष्ट वृत्त सांगती. कूपाजवळी येऊनी दंपती, मासभरी विलाप करती. अन्न पाणी नच घेती, पाऊसभरी पडतसे. पुरुषोत्तम होता मास, योगायोग तो विशेष. उभयंतांसी स्नान उपवास, यदृच्छेने होतसे. त्या पुण्यप्रभावे श्रीकृष्ण प्रसन्न होऊनी दे वरदान. मृतपुत्र तो उठवून, दीर्घायुष्य करीतसे. भूपते तव हा जन्म, पुण्यबळे सुख परम. शुक पोपट होऊनी धर्म, स्मरण तुझ देतसे. घरी आता कृष्ण भक्ती, संसारी असावी विरक्ती. ऐसे बोलती राजाप्रती, ऋषी तेव्हा कृपेने. दृढ धन्वा एके वचन, प्रश्न विचारी श्रद्धा धरून.
पुरुषोत्तम मास व्रताचरण कैसे करावे सशास्त्र वाल्मिकी तेधवा समस्त व्रतविधी उपदेशित सकाळपासून प्रशस्त यथा सांग पूजाविधी कलश पूर्ण पात्रे स्थापना राधाकृष्ण मूर्तीची अर्चना सांगते षोडशोपचारांना मंत्र कोणते म्हणावे प्रतिदिनी महिनाभरी पूजा करावी षोडशोपचारी हवन करिता त्यावरी विशेष पुण्यदायक प्रतिदिनीचे अन्न पदार्थ सेवने कोणते यथार्थ ऋषी राजासे सांगत वर्चग्राह्य वेगळे हविष्ण शुद्ध सेवावे तळकट तामसी नच खावे दृष्ट अन्न नच घ्यावे टाळावे जे परान्न होऊ नये विकारवश करू नये दूर प्रवास कुसंगती कुदेश कुवेश टाळावे हे सर्वथा शुचित्व उपोषण नक्त भोजन दुग्धहार वा फलभक्षण निश्चित संकल्प आदी करून व्रत त्यापरी धरावे सर्व व्रता माझी श्रेष्ठ व्रत हे कामना पूर्ण करीत दृढ धव्यासी ऋषी कथित दान महिमा या मासी दीपदान ते विशेष पावन कथा सांगती पुरातन चित्रबाहू नामे शीलवान सौभाग्यनगरी भूपाल चंद्रकला भार्ये समवेत कृष्ण भक्त तो राज्य करीत अगस्त्य ऋषी येता स्वागत करीती त्यांचे आदरे म्हणे वैष्णवाने द्यावे दान याहुनी पुण्य नाही आन राज्य सर्वस्व माझे अर्पण तव चरणी आणावे ऋषीवर्यासी चंद्रकला पुसे प्रश्न त्या वेळा ऐश्वर्य असूनी आम्हाला कृष्ण छंद कैसे हा आनंदले ऋषी अगस्ती राजा प्रति प्रेमे म्हणती ऐक राजा पूर्व सुकृती तेने वैभवी हरिभक्ती चमत्कार नामक नगरात मणिग्रीव शूद्र राहत सुंदरी नामे पत्नी समवेत पूर्वजन्म तो तुमचा मणिग्रीव होता महादृष्ट कपटी देत असे लोका कष्ट लंपट हिंसक धर्मभ्रष्ट वाळीत टाकीती लोकांनी अरण्यात तो करी वस्ती सुंदरी भार्या गेली सांगती निर्धन भोगित आपत्ती राहे मृगया करुणी एकदा मृगयेसाठी फिरत अरण्यात तया औचित मुनी कोणी श्रांत मूर्छित पडलेला दिसत असे तयासी स्कंदी उचलून कुठे माझी आणून शीतल उपचार करून शुद्धीवरी आणीत असे आतिथ्य करी समाधान फलाहार देई प्रसन्न उग्रदेव नामे तो ब्राह्मण कृतज्ञ होय तेधवा ब्राह्मणे पुस्ताव पूर्ववृत्त मणिग्रीवतया सांगत दुष्कर्मेची केली समस्त नगरामाची राहता उग्रदेवासी त्या वेळा मणिग्रीवाचा आला कळवळा म्हणे तुझ उपाय आगळा धन लाभाचा सांगतो पुरुषोत्तम मास येता श्रीकृष्णापुढती देवता तैलदीप ठेवावा न चुकता अखंडित या स्थानी दीपदानाचे हे व्रत सर्व दाना माझी श्रेष्ठ उपदेश करुणी ऐसा जात ब्राह्मण आशिष देऊनी मणिग्रीवे 2 मासांनी अधिक मास येती मनी श्रद्धा हरिचरणी धरुणी दीप तेवत ठेविला तेने या जन्मी आता राज्य वैभव येथे भोगता अगस्ती सांगती पूर्वकथा चित्रबाहू ऐकतसे दृढ धव्वा विचारी वाल्मिकी ते उद्यापन व्रताचे कैसे असते ऋषी सांगती प्रसन्न चित्ते उद्यापन विधी ते अधिक मासी कृष्णाष्टमी ते नवमी किंवा चतुर्दशी ते उद्यापनार्थ ब्राह्मण दाम्पत्य 30 बोलावी भोजना यथाशक्ती 7-5 दाम्पत्य ही चालतील 7 धान्य घेऊन या द्रोणी 5 सर्व तो भद्र रेखावे 5 कलश वस्त्र वेष्टित भोवती 4 एक मध्यस्थ 4 व्यूह जान शास्त्रोक्त वासुदेवादिक जे का मध्यभागी कलशावरी राधेसहित श्रीहरी पूजिला जो मास भरी तो स्थापावा तामनी 4 कलशावरी मंगल ठेवावे सुंदर नारळ यथा सांग मने निर्मळ पूजा करावी सशस्त्र होम हवन तर्पण मार्जन पूजेनंतर समंत्र करून नाना दाने करावी अर्पण विप्र भोजन घालावे अनरसे 3 कांस्य संपुटात ठेवून ब्राह्मणासी करावे दान श्रेष्ठ दान हे असे रात्री करावे हरिजागरण गावे उत्तम मास महिमान अमावस्येसी विसर्जन करावे ऋषी सांगती दानाच्या वस्तू अनेक सांगते ते ऋषी नायक उपोषणी वर्ज प्रत्येक पदार्थ ते सांगती नाना प्रकार विधी निषेध आचारशास्त्र निर्बंध सांगून ते निरोप घेत शरयुतिरी गमनाते दृढ धन्वा पत्नीसहित पुढती गेला वनात राज्यभार त्यागुनी शांत हरिभजनी रत असे नारायण म्हणे नारदासी नृपाळ जाई अरण्यासी व्रत करी अधिक मासी भक्तिभावे अत्यंत तेने पुण्य दिव्य शरीर प्राप्त होऊन नृपवर सपत्निक जाय साचार गोलोकी राहावया
नारायण म्हणे विधिसुता महिमा नये वर्णिता पुरुषोत्तम मास व्रता पुण्य असे अलौकिक पूर्वकाळ केरळ देशात कर्दयूम नामे ब्राह्मण राहत कृपण असे तो अत्यंत कोणासी काही देईना कंजूष आणिक धनलुब्ध दानाविषयी अतिस्तब्ध सर्वांपाशी रडगाणी गात याचना करी सारखी तेने एका मळ्याचा विश्वास संपदिला साचा कारभार पाही मळ्याचा परी फसवी माळ्यासी फळे फुले टाकी विकुनी धन ठेवी खोटे सांगुनी पुढती जाता यमसदनी दुःख करी अत्यंत पश्चात्तापे कर्दयू पोळला यमराज करी शिक्षेला पिशाच्च कोटीत टाकीला निर्जल वनी दूतांनी तेथे तो तळमुळूनी तुषार्थ भोग संपुनी जन्म पावे वानर म्हणून मृगतीर्थ क्षेत्रात कालंजर पर्वत रम्य स्थान मिळावया त्याचे पूर्वपुण्य मानवजन्मी महिमान अधिक मासाचे वर्णिले चित्रकुंडल धनिकदानी भार्या अधिक मास व्रत करुनी ब्राह्मणांसी बोलावूनी दाने देत उदार कर्दयू तेथे जेव्हा गेला धनलोभ मनी धरिलेला व्रताची या करी स्तुतीला पुण्य घडले तेवढे तयामुळे मर्कट जरी होऊनी मृगतीर्थास समरम्य स्थानी कर्दयू राही समवरदानी रहस्य त्याचे असे पा जेथे वसतील वानर तेथे वनश्री मनोहर फळे जळही असावे अपार ऐसा वर रामाचा कर्दयू होऊनी वानर तेथ राहता काय होई मात मुखी त्याच्या होई क्षत फळे खाता न येती फळे चावणी टाकीत असे उपाशी तो राहत असे इकडे तिकडे धावत असे पडला खाली एकदा अंग ठेचाळले त्याचे वरी दुःख तहान भुकेचे मनी विचार दीनतेचे शोक करी सारखा पुरुषोत्तम मास भरी योगायोगी उपवास करी तृषार्थ होऊनी सरोवरी उडी घेत असे नैराश्य अमावस्येसी गतप्राण वानर होई तेव्हा जाण दिव्य मानव देह धारण अकस्मात करीत असे विमान आले त्यावेळा गोलोकी तया न्यावायला कर्दयू करी आश्चर्याला अप्सरा सेवा करीताती विष्णूचे दूत तया सांगती त्याची पुण्यराशी पुरुषोत्तम व्रत घडता होसी पुण्यवंत वददाती पुरुषोत्तम मास भरी वानर तो उपोषण करी फळे न खाता भूवरी टाकीता दान घडत असे शीतल सरोवरी स्नान घडता त्यातच प्राणार्पण व्रत जाहले कृष्णार्पण तेने विमान उतरले नारायण म्हणे नारदाते ऐसे महत्व या मासाते उपोषणे दाने व्रते पूजनी पुण्य अपार पुढती नारद नारायणा विचारी करुनिया वंदना सांग मजे आचरणा जे उचित प्रतिदिनी पतिव्रता धर्माचरण सांगावे शुचित्व प्रमाण पुसता ऐसे नारायण उपदेश सर्व करीत असे सदाचार नीती नियम शम दम यम नियम पतिव्रत धर्म परम नारी धर्म पतिधर्म अपूपदान 33 कांस्य सपुटी ठेवून सप्त सूत्रे तया वेष्टून दान द्यावे विप्रासी संपुट म्हणावे ब्रह्मांड रूप सुख त्यातील ते अपूप सूत्रे सप्त स्वर्गरूप सर्वस्व दान प्रतीकते सर्व सुख ते सोडावे हरिचरण जोडावे स्मरण याचे घडावे म्हणून दान उत्तम हे व्रत समाप्तीचे मंत्रपठन सांगे नंतर नारायण दृष्ट ऋषी कौंडिन्य जप करावा श्रद्धेने सूत सांगती ऋषी जनांसी व्रत करीती अधिक मासी जमतील पुण्यराशी गोलोके प्राप्ती होईल ही कथा पुरातन ओवी रूप केली कथन प्रतिदिनी नित्य वाचन मासभारी करावे पठन मनन आणि श्रवण इष्टलाभ व्रताचरण यासी असे कृष्ण प्रमाण समर्पण हे त्यासी जन हा स्मरा कृष्ण वचन कैसा आश्वासिला अर्जुन मद भक्तासी नाश नसे जान न मे भक्त प्रणश्यती अनंत सूत दिवाकर भरद्वाज गोत्र साचार गुरुकृपा बळे अक्षर रचना घडे हातुनी कौंडिन्य प्रणित मंत्र म्हणा ध्यानी धरू मन मोहना म्हणता म्हणता उपजो मना कृष्ण भक्ती अनन्य मंत्रश्लोक गोवर्धनधरं वंदे गोपाळं गोपुरुपीनं गोकुळोत्सव मीशानं गोविंदं गोपिकाप्रियं ध्यायेन घनश्यामं द्विभुजं मुरलीधरं लसत्पटं रम्यसराधं पुरुषोत्तम इति पुरुषोत्तम मास महात्म्य व्रतकथा संपूर्णं श्रीकृष्णार्पणस्तु राधे राधे राधे।